जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाईवर प्रशासनाकडून आराखडा तयारी करण्यात आला आहे। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजनासाठी सर्वेक्षण केला आहे। पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर, विहीर अधिग्रहण, हातपंप तयार करण्यात येत आहे। नंदुरबार जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर होत असून यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने व्यापक आराखडा तयार केला आहे। ज्या ठिकाणी पाणीटंचाई जाणवत आहे त्या भागांमध्ये तातडीने उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मित्तली सेठी यांनी दिली आहे। विशेषतः सातपुडा अतिदुर्गम भागात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या उद्भवत असल्याने यंदा आधीच सर्वेक्षण करून नियोजन करण्यात आले आहे। धडगाव तालुक्यातील 13 गाव आणि 49 पाड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यापैकी काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे। याशिवाय नंदुरबार तालुक्यात विहिरींचे अधिग्रहण तर इतर तालुक्यांमध्ये नवीन हातपंप उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे। पाणीटंचाई उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पूर्वी आम्ही एक मीटिंग घेतली होती, त्यामध्ये सॅच्युरेशन सर्वेचे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते पाणीच्या डिपार्टमेंटला देण्यात आले होते। तर त्यानंतर भरपूर प्रत्येक पाड्यामध्ये आणि प्रत्येक गावांमध्ये त्यांनी सर्वे केलाय। उदाहरणासाठी म्हणजे आपले काय काय ऑल्टरनेटिव्ह असतात जेव्हा पाणी टंचाई असतो, तर टँकरचा एक ऑल्टरनेटिव्ह असतो, खासगी विहीरचं अधिग्रहण करणं हे एक ऑल्टरनेटिव्ह असतो, विंधन विहीर आणि विहीर खोलीकरण। तर हे 4-5 गोष्टी आपण करतो पाणी टंचाईसाठी। तर आता धडगाव मध्ये टोटल 13 गाव आणि 49 पाड्यांसाठी सर्वे आमचा झालाय, ज्यापैकी 7 गाव आणि 7 गावांचे प्रपोजल आता आले आणि त्याचं लवकरच आम्ही टँकरसाठी पण टेंडर काढलंय, तर त्याची पण कारवाई करण्यात येईल। नंदुरबार मध्ये 4 गावांमध्ये विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे आणि उरले जे 4 तालुके आहेत त्यामध्ये जवळपास 64 नवीन हातपंपाचे प्रस्ताव आमचे मंजूर होतील। हा सर्वसमावेशक आतापर्यंत डिस्ट्रिक्टचा पाणी टंचाई आराखडा आहे। याचे शिवाय पण जिथे जिथे जशी जशी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होईल ती सूचना देण्यात आली आहे की इमिजिएटली त्याचे निराकरण जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येईल। तर जे प्रपोजल ग्रामपंचायत मार्फत आले ते आज किंवा उद्यामध्ये तहसीलदार साइन करून आमचा तयारी सोबतच टेंडरची पण झाली आहे आणि या आठवड्यापुरती आमचा पूर्ण काम म्हणजे वी आर रेडी टू गिव्ह टँकर जिथे पण गरज भासली बस आम्हाला लागतील, कारण टेंडर पॅरलली झाले आणि दुसरे तर्फे जे प्रपोजल्स आहेत त्यांचं हे पण झालंय। GSDA ला पण आता मीटिंग घेऊन निर्देश देण्यात आले आहे की जिथे जिथे प्रपोजल आले तिथे टँकर किंवा दुसऱ्या पर्याय जर आहे तर त्याची माहिती पण ते 2 दिवसात देतील। आणि बाकी जिथे पण एकदम पाणी टंचाईची निर्माण झाली आहे किंवा लोकांना त्रास येते ते पण माझी विनंती आहे की आपण आम्हाला कळवावा आणि इमिजिएटली आम्ही त्याचा पाणी पुरवण्याचा अरेंजमेंट करू।